मित्रांनो, जर तुमच्या रानामध्ये असा झाडं उपटलेली दिसत असतील तर पहिले शेजारच्याशी भांडू नका, वादविवाद करू नका. भांडणं झाले म्हणजे पोलीस केस आली, कोर्ट कचेरी आली, वादविवाद आले, मारामारी आल्या. आणि भांडणं काय होतात की कोणीतरी शेजारच्या माणसाने येऊन आमच्या रानातले काही झाडं उपटून टाकली किंवा पूर्ण लाईनची लाईन उपटून टाकली. तर त्याचं कारण जर तुम्ही समोर बघत असाल व्हिडिओ तर असं सुद्धा असू शकतं. हा कावळा किती हुशारीने, बरोबर आपण जसं माणसं उपटतात, आपण जसं उपटतो तसं पूर्णचे पूर्ण तास धरून ते रोपं उपटून त्याच्या खाली काय आहे का बघतोय. तो बिचारा खाण्यासाठी करतोय, पण आपण असं समजणार की कोणीतरी हे माणसाने मुद्दाम म्हणून उपटलं आणि त्याच्यानंतर वादविवाद होणार आणि नंतर पूर्ण खर्च हा लागून राहणार. पोलीस केस आली, कोर्ट कचेरी आली, मानसिक ताणतणाव आला आणि वादविवाद सुद्धा आला. तर एकमेकाचे नाते संबंध खराब. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताचा व्हिडिओ तुम्ही बघून आश्चर्यचकित झालाच असेल, कारण एक कावळा माणसासारखं कसं शेतामधलं ते पीक आहे ते उपसून बाजूला ठेवत आहे आणि तो त्याच्या खाली काहीतरी आहे का तो खाण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला त्याच्या खाली खाण्यासाठी काही भेटत नाही म्हणून तो खूप जागेवरची झाडं उपसलेली आहेत. आणि जर तुमच्या शेतामध्ये असं झालं असेल तर तुम्ही खरंच भावकीला दोष देऊ नका, की कारण आपल्या शेतामध्ये चांगलं पीक आहे त्यामुळे लोकाला देखवलं नाही आणि कसं उपसलं आहे. तर हे पशुपक्षी पण करू शकतात, कारण त्यांना बोलता येत नाही, ते काही ना काही खाण्यासाठी फिरत असतात, त्यामुळे केला असेल. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे बरं का. जितकं होईल तितकं सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्याला माहिती होईल की पशुपक्षीच करत आहेत असं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.